पदार्थ कुठले असो, साहित्य जर घरामध्ये सहज उपलब्ध असेल ना, करायलाही छान वाटतं. तर आजच्या केकची रेसिपी देखील अशीच आहे. सगळं साहित्य शक्यतो घरात आपल्याला मिळेल असंच वापरलेलं आहे. तर बनवायला सुरुवात करूया. तर इथं सगळ्यात आधी 1 वाटी दही घेतलेलं आहे. हे ताजं दही आहे आणि याच्यामध्ये 1 वाटी दह्यासाठी मी इथं 1 वाटी साखर टाकलेली आहे. प्रमाण जे आहे ना केकसाठी एकदम परफेक्ट असं घ्यायचं आहे आणि पाव वाटी तेल टाकलेलं आहे. आता हे तिन्ही साहित्य जे आहेत ना आधी सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. साखर देखील विरघळायला हवी, दही देखील एकदम तेलामध्ये सगळे तिन्ही पदार्थ एकसारखे मिक्स व्हायला हवेत. तर इथे साधारणतः 2 ते 3 मिनिट सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. तेल, दही आणि साखर सगळे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक साहित्य याच्यामध्ये ॲड करायचं आहे, ते म्हणजे बारीक रवा. जर बारीक रवा नसेल तर जो रवा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी रवा याच्यामध्ये टाकलेला आहे. सेम त्याच वाटीचं मेजरमेंट सगळ्या वस्तू मोजण्यासाठी घ्यायचं आहे. तर रवा देखील याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर हे मिश्रण जे आहे ना साधारणतः 10 ते 15 मिनटासाठी असंच हे भिजत ठेवायचं आहे, म्हणजे रवा देखील याच्यामध्ये व्यवस्थित असा भिजला जाईल. हे मिश्रण 10 मिनिटासाठी आपण भिजत ठेवलेलं आहे. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेतलेली आहे. इथे ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत त्याला इथं वरून बटर पेपर लावलेला आहे आणि बाकीची तयारी करून घ्या. तर एका भांड्यामध्ये मी 2 कप इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. गव्हाचं पीठ वापरून देखील हा केक एकदम मस्त असा होतो. मैदा जर वापरायचा असेल तर त्याऐवजी मैदा वापरू शकता. त्यानंतर इथे टाकत आहे 4 चमचे कोको पावडर टाकलेली आहे आणि इथं कस्टर्ड पावडर अवेलेबल होती घरामधून म्हणून कस्टर्ड पावडर टाकलेली आहे 3 चमचे. ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल. यामध्ये टाकत आहात पाव छोटा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि 1 छोटा चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे. आता हे सगळं साहित्य आहे ना चमच्याने जेवढं मिक्स करता येईल तेवढं आपण करून घेणार आहोत. नंतर आपल्याला हे चाळूनच घ्यायचं आहे. पण इथे साहित्य जे आहे ना सगळं व्यवस्थित मिक्स करणं गरजेचं आहे. हे आधीच जर असं तयार करून ठेवलं तरी अजून वेळ वाचला जातो. तर इथे 10 मिनिट झालेलं आहे. रवा देखील आपला व्यवस्थित असं 10 मिनिटामध्ये भिजला जातो. आता जे सगळं साहित्य आपण डब्यामध्ये मिक्स करून ठेवलं होतं ते पुन्हा इथे चाळणीवरती ठेवलेली आहे आणि चाळणीने हे सगळं चाळून घ्यायचं आहे, म्हणजे साहित्य जे आहे ना व्यवस्थित असं मिक्स होईल. तर या पद्धतीने सगळं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण तयार झालं ना आपलं की लगेच आपल्याला हे कुकरमध्ये बेक करायला ठेवायचं आहे. त्याच्यामुळे साईड बाय साईड लगेच एका साईडला कुकर देखील चांगला असा गरम करून घ्यायचा आहे. तर इथे हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतर हे पाहू शकताय एकदम व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये पाववाटी आपल्याला दूध टाकायचं आहे. दूध टाकून हे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे 1 चमचा व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे. आता हे सगळं अलगदपणे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स केल्याच्या नंतर तुम्हाला ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना त्याचा अंदाज येईल. साधारणतः या पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी. तर इथं पाहू शकता या पद्धतीने हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता यासाठी लागणारा आपण टीन जो आहे ना ज्यामध्ये बेक करणार आहोत तो डबा देखील आपण बटर पेपर लावून तयार ठेवला आहे. कुकर देखील एका साईडला गरम करायला ठेवलेला आहे. कुकरची रिंग काढून घेतलेली आहे. शिट्टी देखील काढून ठेवलेली आहे साईडला. खाली एक जाळी ठेवलेली आहे आणि या पद्धतीने कुकर गरम करायला ठेवलेला आहे. कुकर चांगला असा गरम झालेला आहे. बाकीची सगळी तयारी झालेली आहे. इथे आधीच आपण बटर पेपर डब्याला लावून ठेवला होता. तर त्यामध्ये आपण आता हे मिश्रण जे आहे ना केकचं होते तर याच्यामध्ये मला चेरी टाकायची होती, ती राहून गेली. त्याच्यामुळे अर्धं इथं टाकल्याच्या नंतर मी हे चेरीचे पीसेस टाकलेले आहे आणि सगळं मिश्रण जे आहे ना ते डब्यामध्ये सगळं ओतून घेतलेलं आहे. तर वरून जर तुम्हाला काय ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे असेल तर ते टाकू शकता. सगळं मिश्रण टाकल्याच्या नंतर डबा जो आहे ना असा थोडंसं असा टॅप करायचा आहे, म्हणजे काही जे एअर बबल जर याच्यामध्ये असतील तर ते निघून जातील. आणि वरून सगळे मी पुन्हा ड्रायफ्रूट्स आणि चेरीचे असे तुकडे करून टाकलेले आहे. आपल्या आवडीप्रमाणे काही आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता. त्यानंतर केकचं भांडं कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि कमीत कमी 25 ते 30 मिनिट मीडियम फ्लेमवर हे बेक केलेलं आहे. जसं जसं केक बेक होत जातो मस्त असा सुगंध सुटायला लागलेला होता. केक एकदा बेक करायला ठेवला की सारखं सारखं झाकण उघडून चेक करत बसायचं नाही, तर केक जो आहे ना आपला व्यवस्थित असं बेक होणार नाही. कुकर किती जाडीचा आहे याच्यानुसार सुद्धा केकचा बेकिंग टाईम जो आहे ना तो कमी जास्त होऊ शकतो. पण थोडासा असा सुगंध यायला लागला की तुम्ही नक्की कुकर एकदा चेक करून बघू शकता. लागलेला होता आणि इथे पाहू शकता पूर्ण थंड झाल्याच्या नंतर हा केक जो आहे ना आपला रेडी झालेला आहे. टूथपिकने चेक करायचा आहे. मधोमध मी टूथपिकमध्ये अशी
टोचून पाहिलेली आहे तर एकदम क्लिअर अशी निघालेली आहे. म्हणजे केक जो आहे ना एकदम व्यवस्थित असा बेक झालेला आहे. तर दिसायला देखील एकदम मस्त असा दिसत आहे. पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपण हा काढून घेतलेला आहे. तो वरती असं झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर डबा जो आहे ना असा पलटी केलेला आहे. तर खाली लावलेला बटर पेपर काढून घेतलेला आहे. तर एकदम मस्त असा केक झालेला आहे. इथे पाहू शकता, दिसायला देखील एकदम मस्त असं झालेलं आहे. छान असा फुगलेला देखील आहे. पाहून वाटणार नाही हा गव्हाचा केक आहे. तर इथे पाहू शकता एकदम स्पॉन्जी दिसत आहे. तर कट करूया. तर एक पीस मी इथे हा कट करून दाखवत आहे. छान, अगदी घरात जे साहित्य आहे ना तेच वापरून आपण हा बनवलेला आहे. तर कोको पावडर नसेल तर त्याऐवजी कॉफी पावडरचे जे पाऊच येतात ते दुधामध्ये मिक्स करून यूज करू शकता. तर पाहू शकता एकदम स्पॉन्जी असं झालेलं आहे. तर बाकीचे पीसेस देखील मी असे स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहे. इथे ही एक स्लाईस तुम्हाला मधोमधची दाखवत आहे. एकदम मस्त असे हे स्पॉन्जी केक झालेला आहे. खाताना वाटणार देखील नाही हा गव्हाचा केक आहे म्हणून. बनवायला एकदम सोपं आहे आणि सहज आपण घरी बनवू शकतो. तर काही स्पेशल ओकेजन असेल, बड्डे असेल, काही सेलिब्रेशन असेल त्यावेळी नक्की असा हा केक घरी बनवून पहा. सर्वांना नक्की आवडेल. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटीकीच्या मराठी रेसिपीजला न विसरता सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.